सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मोपेडच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड केल्याचा संशयावरून नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका अट्टल दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या। त्याच्याकडून 4.25 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या। आज दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाला शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांचीही मदत झाली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शोध पथक चोरीस गेलेली वाहने आणि संशयितांचा शोध घेत होते। पथक वाहनातून गस्त घालत असताना एका मोपेडच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड केल्याचं आढळून आलंय। तसेच चालकाने तोंडाला रुमालही बांधला असल्याने पथकाचा संशय आणखीच बळावला। पथकाने त्यास थांबवण्याचा इशारा केला, मात्र तो न थांबता भरधाव वेगाने बिटको सिग्नल मार्गे नाशिकच्या दिशेने पळून गेला। पाठलाग करीत असलेल्या पथकाने समय सूचकता दाखवून एबीबी सर्कल येथे कार्यरत वाहतूक शाखेच्या पोलिसांशी संपर्क साधून मोपेडबद्दल माहिती दिली। त्या पोलिसांनीही येणाऱ्या वाहनांकडे लक्ष ठेवले। त्यात सदर मोपेड चालक अडकला, त्यास गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात देण्यात आले। पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने स्वतःचे नाव सिद्धांत सपकाळे, वर्ष 21, राहणार समतानगर, आगर टाकळी असे सांगून आतापर्यंत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून 4,30,000 रुपये किमतीच्या 7 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। काल दिनांक 5 रोजी आमच्या नाशिक रोड डीबीचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयास्पद वाहन त्या ठिकाणी दिसलं आणि ते वाहन दिसल्यानंतर त्यांनी जेव्हा त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला तेव्हा आमचे वाहतूकचे पण शाखेचे पण जे अंमलदार आहेत, विशेषतः जे एबीपी सर्कलला त्या ठिकाणी ड्युटी करत होते, असे 3 अंमलदार देखील आपल्यासोबत आपण बघू शकता। त्यांनी पुढे इन्फॉर्म केल्यानंतर त्यांनी एक गाडी इंटरसेप्ट केली आणि ती गाडी विदाऊट नंबर प्लेटची होती आणि एका फ्रंट साईडला त्याचा नंबर वेगळा होता। तर त्यावेळेस ती गाडी इंटरसेप्ट केल्यावरून यातला जो आरोपी आहे त्याचं नाव आहे सिद्धांत किसन सपकाळे, याला त्या ठिकाणी सदर घटनास्थळून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून डिटेल जेव्हा इंट्रोगेशन केलं त्याच्यामध्ये एकूण 7 मोटरसायकल अद्यापपर्यंत त्यातल्या रिकवर झालेल्या आहेत। त्याच्यापैकी 5 या नाशिक शहर आयुक्तालयातले आहेत, एक सिन्नरची आहे आणि एक त्या ठिकाणी ठाणे आयुक्तालयातली आहे। त्यामुळं एकंदरीत याच्यामध्ये सकृतदर्शनी एक रॅकेट सक्रिय होता असं दिसतंय, ज्याच्यामध्ये बोगस नंबर प्लेटचा वापर करून आणि त्याचा पुढं विक्री असेल किंवा त्याचा पुढं वापर असेल अशा पद्धतीने त्याचा युटिलायझेशन केलं जात होतं। याचा अधिक सखोल तपास आमचे पोलीस हवालदार विशाल पवार करत आहेत आणि याच्यामधून आम्हाला असा विश्वास आहे की याच्या पुढे देखील अजून काही मोटरसायकल्सची रिकव्हरी आणि सोबतच त्याच्यामध्ये अजून यांचे काही साथीदार असतील त्यांचं नाव निष्पन्न करून त्यांना अटक या गोष्टी देखील इथून पुढे होतील। त्या बाबतीत देखील आम्ही आपल्याला अवगत करू। मात्र या चांगल्या कामगिरीबद्दल नाशिक रोड पोलिसांचे आमचे PI सपकाळे साहेब, त्यांची पूर्ण DB टीम यांचं सगळ्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना बक्षीस देखील जाहीर करतो। धन्यवाद।